सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर चैत्र नवरात्र सुरू आहे. मी तुम्हाला चैत्र नवरात्रीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. चैत्र नवरात्रीला वसंत नवरात्री असेही म्हणतात. ही नवरात्र सहसा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येते आणि हिंदू दिनदर्शिकेचा पंचांगाचा पहिला दिवस असतो. हा 9 दिवसांचा भव्य उत्सव आहे, जो उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चैत्र म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. त्यामुळे प्रार्थना, ध्यान आणि जप करणे अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात 9 दिवसांच्या अंतर्मुख होण्याने होते. संपूर्ण सृष्टीतील देवत्व ओळखणे आणि त्या पैलूला जिवंत करणे. या दिवसांमध्ये केलेली एक प्रामाणिक प्रार्थना, खरे स्मरण आणि खरी श्रद्धा जीवनाची दिशा बदलू शकते. कारण जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने मातेला हाक मारतो, तेव्हा दुर्गा माता कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच त्याच्या मदतीला धावून येते. आणि आज आपण या चैत्र नवरात्रीशी संबंधित एक अत्यंत पवित्र, प्राचीन आणि हृदयस्पर्शी कथा बघणार आहोत. ही केवळ एका उपवासाची कथा नाही, तर ही आहे आदिशक्तीच्या असीम करुणेची आणि भक्ताच्या अढळ श्रद्धेची जिवंत साक्ष. हा एक असा दिव्य प्रसंग आहे जिथे एका गरीब ब्राह्मणाच्या खऱ्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः देवी दुर्गा एका लहान मुलीचे रूप धारण करून त्याच्या घरी येते. ती त्याची परीक्षा घेते आणि अखेरीस त्याच्या आयुष्यावर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करते. ही कथा आपल्याला शिकवते की आदिशक्ती बाह्य वैभवाकडे पाहत नाही, ती केवळ हृदयातील सत्य पाहते. जिथे श्रद्धा असते तिथे कृपा निश्चितपणे अवतरते आणि जिथे भक्तीचा दिवा तेवत असतो तिथे आदिशक्तीचा आशीर्वाद मार्ग प्रशस्त करतो. एका प्राचीन शहरात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे जीवन साधे होते, पण त्याचे हृदय देवी दुर्गेच्या भक्तीने भरलेले होते. त्याच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती, पण त्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची अढळ श्रद्धा होती. दररोज सकाळी तो उठून स्नान करून आपल्या लहानशा घराच्या एका कोपऱ्यात दिवा लावून देवी दुर्गेचे ध्यान करत असे. त्याचे डोळे अशा भक्तीने भरलेले असत की जणू काही तो सर्व संसारिक चिंता विसरून केवळ आदिशक्तीला शरण गेला आहे. पण भक्तांनो, हा जगाचा नियम आहे की जिथे भक्ती असते तिथे कधी कधी संकटे देखील येतात. त्या ब्राह्मणाचे जीवनही अनेक अडचणींनी भरलेले होते. त्याचे घर खूप लहान होते, भिंती मातीच्या होत्या आणि कधी कधी तर खायला अन्नही पुरेसे नसायचे. त्याची पत्नी आणि लहान मुले अनेकदा उपाशी झोपत असे. तरीही त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर तक्रारीचा लवलेशही नव्हता. तो नेहमी शांत आवाजात म्हणायचा, ज्या घरात मातेच्या नावाचा जप केला जातो तिथे उशीर झाला तरी अंधार कधीच टिकत नाही. हळूहळू वेळ निघून गेला. एके दिवशी चैत्र महिन्याचा शुभमुहूर्त आला. संपूर्ण शहरात नवरात्रीची तयारी सुरू झाली. मंदिरे स्वच्छ करण्यात आली, घरांमध्ये दिवे लावण्यात आले आणि सर्वत्र जय माता दी, जय माता दीचा मधुर नाद ऐकू येत होता. त्या ब्राह्मणालाही मातेचा उपवास करण्याची तीव्र इच्छा झाली, पण त्याच्या मनात एक हलकीशी चिंता होती. कारण घरात अन्न खूप कमी होते आणि उपवासाचे नियम पाळणे कठीण वाटत होते. तरीही त्याने मौनपणे आदिशक्तीला प्रार्थना केली, हे जगदंबा, माझ्याकडे द्यायला पैसा नाही, नैवेद्यासाठी अनेक वस्तूंची मला कमतरता आहे, पण माझी श्रद्धा खरी आहे. जर तुझी कृपा झाली तर मी हे 9 दिवस पूर्ण प्रेमाने तुझे व्रत पाळेन. असे म्हणून त्याने आपले छोटेसे घर स्वच्छ केले. एक मातीचे भांडे ठेवले, ते पाण्याने भरले आणि जवळच्या थोड्याशा जमिनीत जव पेरले. मग एक छोटा दिवा लावून तो देवी दुर्गेच्या मूर्तीसमोर हात जोडून बसला. त्या क्षणी त्याचे मन इतके शांत झाले होते की जणू त्याच्या मनात एक अद्भुत श्रद्धा निर्माण झाली होती. दिव्याची ज्योत मंदपणे जळत होती आणि त्या छोट्याशा घरात एक दिव्य वातावरण पसरले होते.
त्या ब्राह्मणाने आदिशक्तीचे स्मरण करत डोळे मिटले आणि मौनपणे म्हणाला, हे माते, मी गरीब असेन पण माझी भक्ती खरी आहे. कृपया माझ्या सन्मानाचे रक्षण कर. भक्त म्हणतात की जेव्हा प्रार्थना हृदयाच्या खोलवरच्या भागातून येते तेव्हा ती थेट देवीपर्यंत पोहोचते. त्या दिवसापासून त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी नवरात्रीचा पवित्र उपवास सुरू झाला. प्रतिपदा महिन्याच्या सकाळी त्याने मोठ्या भक्तिभावाने आदिशक्तीचे स्मरण केले. त्याने कलशाजवळ दिवा लावला आणि हात जोडून हळूहळू तिच्या नावाचा जप करू लागला. त्याच्याकडे पूजेचे विस्तृत साहित्य नव्हते, पण त्याची भक्ती खरी होती. कधी तो थोडी फुले अर्पण करायचा, तर कधी केवळ आपल्या डोळ्यातील अश्रू आदिशक्तीच्या चरणी अर्पण करायचा. त्याच्यासाठी ही सर्वात मोठी अर्पण होती. दरम्यान आपल्या पतीची भक्ती पाहून त्याची पत्नी सुद्धा मनातल्या मनात आदिशक्तीची प्रार्थना करू लागली. घरातील परिस्थिती खूप कठीण होती. कधी कधी स्वयंपाकघरात फक्त थोडी पीठ असायचे, तर कधी कधी आम्हाला फक्त पाण्यावरच जगावे लागायचे. लहान मुले निरागस डोळ्यांनी आपल्या आईकडे पाहून विचारायची, आई, आज आम्हाला खायला काय मिळणार? मग ती प्रेमाने समजावून सांगायची, बाळा, आज आईचा उपवास आहे. माता दुर्गा आपल्या सर्वांचे रक्षण करेल. नवरात्री हळूहळू जवळ येत होती. उत्सवाचे दुसरे आणि तिसरे दिवस सरले. ब्राह्मण रोज सकाळी उठून स्नान करत असे. मग तो जवाच्या रोपांना थोडं पाणी अर्पण करून आदिशक्तीची स्तुती करत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जणू काही अदृश्य कृपेच्या ऊर्जेने भरल्याप्रमाणे जवचे छोटे कोंब पटकन हिरवेगार झाले. जेव्हा जेव्हा ब्राह्मण त्यांना पाहत असे तेव्हा त्याच्या हृदयात एक मधुर श्रद्धा निर्माण होत असे की आदिशक्ती त्याची भक्ती नक्की स्वीकारत आहे. पण त्याचवेळी त्याची परीक्षा अधिकच कठीण होत होती. घरातील अन्नधान्य जवळजवळ संपले होते. एके संध्याकाळी त्याची पत्नी खूप काळजीत पडली आणि म्हणाले, स्वामी, आता मुलांसाठी काहीच उरलं नाही. आपण उपवास करू, पण या निष्पाप मुलांचे काय होईल? ब्राह्मण काही क्षण शांत राहिला. मग अगदी हळू आवाजात तो म्हणाला, काळजी करू नका. जगाचे पालन पोषण करणारी माता आपल्या भक्तांना उपाशी राहू देईल का? थोडा धीर धरा. आदिशक्तीचा आशीर्वाद नक्कीच वर्षाव करेल. त्याचे शब्द ऐकून त्याच्या पत्नीला थोडा दिलासा मिळाला. त्याच रात्री दिव्याची ज्योत मंदपणे जळत असताना आणि घरात एक गहन शांतता पसरली असताना तिला दाराजवळ हलक्या पावलांचा आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी नाजूक पावलाने हळुवारपणे चालले होते. ब्राह्मणाने दाराकडे पाहिले. तिथे एक लहान मुलगी उभी होती. ती कदाचित 7-8 वर्षांची असावी. तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. तिच्या डोळ्यात अथांग करुणा होते आणि तिचे हास्य इतके गोड होते की केवळ तिला पाहूनच मनाला शांती मिळत होती. ती अत्यंत गोड आवाजात म्हणाली, जय माता दे. ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघांनीही विचारले, ही लहान मुलगी रात्री इतक्या उशिरा इथे कशी आली? ब्राह्मणाने प्रेमाने विचारले, मुली, तू कोण आहेस आणि यावेळी इथे कशी आलीस? मुलगी हसली. तिचा आवाज खूप शांत आणि गोड होता. ती म्हणाली, मी जवळच्याच एका घरात राहते. आज मी ऐकले की तुम्ही लोक देवी दुर्गेसाठी उपवास करत आहात, म्हणून मला वाटले की मी येऊन आदिशक्तीची कथा ऐकावी. मुलीच्या शब्दांनी ब्राह्मणाचे हृदय हेलावले. त्याने तिला लगेच आत बोलवले आणि बसण्यासाठी जवळच एक चटई पसरली. त्या लहान मुलीने मोठ्या आदराने दिव्याकडे पाहिले. मग हात जोडून तिने मातृदेवीला वंदन केले आणि शांतपणे बसली. त्या क्षणी त्या लहानशा घरात एक विलक्षण शांतता पसरली. दिव्याची ज्योत अधिकच तेजस्वी झाल्यासारखी वाटली आणि जवाचे हिरवे कोंब मंद वाऱ्याच्या झुळकेने हळुवारपणे डोलत होते. ब्राह्मणाने मातृदेवीची कथा सांगायला सुरुवात केली आणि ती मुलगी लक्षपूर्वक ऐकत होती. कधी कधी ती अशा गोष्टी सांगायची की ब्राह्मणाला स्वतःलाच उत्तर द्यावेसे वाटायचे. जिथे खरी श्रद्धा असते तिथे मातृदेवी स्वतः आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी येते. तिचा आवाज इतका गंभीर होता की जणू काही ती केवळ एक सामान्य मुलगी नसून एक अत्यंत दिव्य आत्मा बोलत आहे असं वाटत होते. हळूहळू रात्र सरली. कथा संपल्यावर ती मुलगी उठून जायला लागली. जाताना तिने ब्राह्मणाकडे पाहिले, स्मित हास्य केले आणि म्हणाले, काळजी करू नका. मातृदेवी नेहमीच आपल्या भक्तांच्या सन्मानाचे रक्षण करते. त्याचबरोबर ती हळूहळू अंधारात नाहीशी झाली. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी काही क्षण तिथेच उभे राहिले. त्यांचे हृदय आश्चर्य आणि एका विलक्षण शांतीने भरून गेले. जणू काही त्या लहान मुलीच्या आगमनाने त्यांच्या घरात आशेचा दिवा अधिकच उजळला होता. त्यांना हे माहीत नव्हते की नवरात्रीची ही वरवर सामान्य वाटणारी
रात्र म्हणजे देवी दुर्गेच्या एका दिव्य खेळाची सुरुवात होती. रात्रभर भक्ती केल्यानंतर त्या गरीब ब्राह्मणावर एक नवी शांती अवतरली. त्याला त्या लहान मुलीची वारंवार आठवण येत होती, जिच्या आवाजात किती गोडवा होता आणि डोळ्यात किती तेज होते. त्याला आश्चर्य वाटले की इतकी लहान मुलगी इतके गहन शब्द कसे बोलू शकते. पण मग त्याने स्वतःशीच विचार केला, कदाचित त्या मातेने त्याला धैर्य देण्यासाठी तिला पाठवले असावे. असा विचार करून त्याने आपले मन शांत केले, मातेच्या चरणी नतमस्तक झाला आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ब्राह्मणाने स्नान करून प्रार्थना सुरू केली, तेव्हा त्याने पाहिले की भांड्याजवळ पेरलेले जव अधिकच हिरवेगार झाले होते. ते छोटे कौम जणू नव्या ऊर्जेने भरलेले दिसत होते. त्यांना पाहून त्याच्या मनात एकच विचार आला, हे सर्व मातेच्या कृपेचेच लक्षण आहे. त्याने हात जोडून मातेला वंदन केले आणि हळुवारपणे दुर्गा स्तुती म्हणायला सुरुवात केली. दिवस हळूहळू सरत होता. घरातील परिस्थिती अजूनही कठीण होती. मुलाने सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं, तरीही घरात एक विलक्षण शांतता पसरली होती. ब्राह्मणाची पत्नी आता पूर्वीसारखी चिंतित नव्हती, कारण तिलाही दृढ विश्वास होता की देवी दुर्गा आपल्या भक्तांचे रक्षण करेल. त्या संध्याकाळी जेव्हा ब्राह्मणाने दिवा लावला आणि देवीची आरती करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला दारावर तोच अस्पष्ट आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी हळुवार पावलांनी हळुवारपणे जवळ येत होते. ब्राह्मण मागे वळला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. तीच लहान मुलगी पुन्हा दारात उभी होती. आत येताना ती मधुर आवाजात म्हणाली, जय माता दी. यावेळी तिच्या हातात काही फळे असलेले एक लहान टोपलीसारखे भांडे होते. ती आत आली आणि सहजपणे म्हणाली, आज मी देवीसाठी काही फळे आणली आहेत. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने बऱ्याच दिवसापासून फळे खाल्ली नव्हती, तरीही ही लहान मुलगी इतक्या सहजतेने देवीच्या चरणी फळे अर्पण करत होती. ब्राह्मण नम्रपणे म्हणाला, मुली, तू खूप लहान आहेस. तुला हे सर्व आणण्याची काय गरज होती? मुलगी किंचितच हसली. तिच्या हास्यात इतकी करुणा होती की मनाला शांती मिळाली. ती म्हणाली की जेव्हा एखाद्या घरात मातृदेवीला समर्पित उपवास केला जातो, तेव्हा काहीतरी अर्पण केलं पाहिजे. हे खरोखरच मातृदेवीचे अर्पण आहे. तिचे शब्द ऐकून ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने ती फळे मातृदेवीच्या चरणी ठेवली आणि आदराने नतमस्तक झाला. त्या दिवसाची पूजा एका वेगळ्याच भावनेने पार पडली. दिव्याची ज्योत अधिकच तेजस्वी वाटत होती आणि जणू काही त्या लहानशा घरावर एखादी अदृश्य देवी शक्ती अवतरली होती. ती मुलगी पुन्हा त्याच जागी बसून गोष्ट ऐकू लागली. ब्राह्मणाने देवी दुर्गेच्या महतीचे वर्णन करण्यास सुरुवात केली. ती आपल्या भक्तांची दुःखे कशी दूर करते आणि भक्तिभावाने केलेला उपवास जीवनात कसा बदल घडवतो, हे त्याने सांगितले. ती मुलगी लक्षपूर्वक ऐकत होती. अधूनमधून होकारात ती मान डोलवत होती. थोड्या वेळाने ती हळूच म्हणाली, बाबा, लक्षात ठेवा, जिथे खरी श्रद्धा असते तिथे माता कधीही विलंब करत नाही. पण कधी कधी ती आपल्या भक्तांची परीक्षा घेते, जेणेकरून त्यांची श्रद्धा आणखी दृढ होईल. हे ऐकून ब्राह्मण क्षणभर निशब्द झाला. त्याला वाटले की ही एक सामान्य मुलगी नसून साक्षात एक दैवी शक्तीच त्याला हे शिकवत आहे. त्याची पत्नी सुद्धा त्या मुलीकडे आश्चर्याने पाहत होती. तिच्या मनात सतत एकच प्रश्न येत होता, ही मुलगी कोण आहे? हळूहळू रात्र अधिक गडद होऊ लागली. गोष्ट संपल्यावर ती मुलगी उठून जायला लागली. जाताना तिने घराकडे पुन्हा एकदा पाहिले. तिच्या डोळ्यात एक विलक्षण स्नेह होता. अतिशय हळू आवाजात ती म्हणाली, धीरज धरा, नवरात्री अजून यायची आहे. मातेची कृपा हळूहळू प्रकट होते. असे म्हणून ती लहान मुलगी हळूच अंधारात निघून गेली. तो ब्राह्मण काही क्षण दारात उभा राहून तिला जाताना पाहत होता. त्याच्या मनात कोणतीही शंका नव्हती. उलट एका नव्या श्रद्धेचा जन्म झाला होता. जणू काही त्या लहान मुलीच्या शब्दाने त्याच्या हृदयात आशेची ठिणगी पेटवली होती. त्या रात्री त्या ब्राह्मणाने शांतपणे मातेचे स्मरण केले. दिव्याची ज्योत मंदपणे जळत होती आणि एक विचार त्याच्या मनात रेंगाळत होता, माता आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाही. आणि नवरात्रीचे ते पवित्र दिवस हळूहळू पुढे सरकत होते. दररोज सकाळी सूर्याची पहिली किरणे त्या लहानशा अंगणावर पडताच तो ब्राह्मण मातेच्या चरणी दिवा लावणार पहिला माणूस असे. कलशाजवळ पेरलेले जव अधिकच हिरवेगार होत होते. जणू काही मातेच्या कृपेनेच ते भारीत झाले होते. घराची गरिबी तशीच राहिली होती, पण वातावरण बदलले होते. जिथे एकेकाळी काळजी आणि वंचनेचे ओझे होते, तिथे आता एक अद्भुत शांती आणि श्रद्धा स्थिरावली होती. जणू काही मातेच्या अदृश्य छायेने
तिच्या स्नेहाने घराला वेढले होते. त्या लहान मुलीच्या रोजच्या भेटींची आतुरतेने वाट पाहिली जात होती. संध्याकाळ जवळ येताच ब्राह्मणाची लहान मुले दाराकडे नजर टाकत या खात्रीने की ती प्रेमळ बहीण जय मातादी म्हणत लवकरच आत येईल आणि खरोखरच काही क्षणातच तोच कोमल आवाज ऐकू येत असे आणि ती मुलगी हसतमुखाने दारात उभी असलेली दिसे. आणि त्या दिवशीही तसेच घडले. ती मुलगी हळूच आत आली. तिच्या चेहऱ्यावर तीच दिव्य शांती होती. आत येताना तिने मातेला नमस्कार केला आणि म्हणाली, आज जाऊ किती सुंदर झाले आहे. बघा, जणू काही त्यात मातेची कृपाच प्रतिबिंबित झाली आहे. जेव्हा ब्राह्मणाने ते जव पाहिले तेव्हा त्याचे हृदय आनंदाने भरून गेले. इतक्या कमी वेळात ते इतके हिरवेगार झाले होते की जणू काही त्यांच्यात एक नवीन जीवनशक्ती संचारली होती. हळूच ती मुलगी मुलांजवळ बसली. तिने त्यांना प्रेमाने कुरवाळले आणि विचारले, तुम्हाला भूक लागली आहे का? मुले सुरुवातीला संकोचली, पण नंतर हळूच होकारार्थी मान हलवली. हे पाहून त्या मुलीने तिची लहानशी गाठोडी उघडली. त्यात काही गोड फळे आणि थोडी खडीसाखर होती. तिने ते सर्व मुलांना प्रेमाने दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना आश्चर्य वाटले की ही लहान मुलगी दररोज काहीतरी कसे आणू शकते. पण त्या मुलीचा साधेपणा इतका नैसर्गिक होता की ते तिला आणखी प्रश्न विचारू शकले नाहीत. त्या दिवशी गोष्ट सुरू होण्यापूर्वी त्या मुलीने स्वतःच मातृदेवीच्या वैभवाबद्दल सुंदरपणे सांगितले. ती म्हणाली, दुर्गा माता केवळ शक्ती नाही तर ती प्रेमही आहे. जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने तिचे नाव घेतो तेव्हा मातृदेवी हळूहळू त्यांच्या जीवनातील अंधकाराचे प्रकाशात रूपांतर करते. जशी रात्रीनंतर पहाट होते तशीच भक्तीनंतर कृपा होते. तिचे ऐकून ब्राह्मणाचे हृदय आनंदाने भरून गेले. त्याला वाटले की ही लहान मुलगी एक सामान्य मुलगी नसून तिने मातेच्या दयेचा संदेश आणला आहे. मग गोष्ट सुरू झाली. ब्राह्मणाने आदिशक्तीची स्तुती गायला सुरुवात केली आणि ती मुलगी लक्षपूर्वक ऐकत होती. त्या दिवशी दिव्याची ज्योत वेगळीच वाटत होती. तेल न घालताही ती बराच वेळ शांतपणे आणि स्थिरपणे जळत होती. हे पाहून ब्राह्मणाच्या पत्नीने आश्चर्याने दिव्याकडे पाहिले, पण नंतर तिने मौनपणे आदिशक्तीला वंदन केले. हळूहळू रात्र झाली. हवेत हलका गारवा होता आणि जवचे कोंब वाऱ्याच्या झुळकेने हळुवारपणे डोलत होते. त्याच क्षणी ती मुलगी हळू आवाजात म्हणाली, बाबा, लक्षात ठेवा, खरी भक्ती तीच आहे ज्यात संयम असतो. जेव्हा भक्ताची श्रद्धा अढळ होते तेव्हा आदिशक्तीची कृपा नक्कीच प्रकट होते. तिचे शब्द इतके मधुर आणि गहन होते की ते तिच्या हृदयात खोलवर शिरले. ब्राह्मणाने हात जोडून म्हटले, मुली, तुझे शब्द ऐकून मनाला असीम शांती मिळते. ती मुलगी हळुवारपणे असली. तिच्या डोळ्यात एक दिव्य तेज होते. ती म्हणाली, धीरज धरा. आता नवरात्रीचे पवित्र दिवस अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. देवीचा खेळ अद्भुत आहे. योग्य वेळ आल्यावर तिची कृपा अचानक प्रकट होते. असे म्हणून ती हळूच उठून उभी राहिली. जाताना तिने पुन्हा एकदा देवीच्या मूर्तीकडे पाहिले आणि हात जोडून नमस्कार केला. मग त्याच शांत चालीने ती बाहेर निघून गेली. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी काही वेळ तिला जाताने पाहत राहिले. त्यांच्या मनात आता आश्चर्यापेक्षा अधिक आदराची भावना दाटून आली होती. त्यांना वाटू लागले की ही मुलगी केवळ एक पाहुणी नसून कोणत्या तरी दिव्य रहस्याचे प्रतीक आहे. आणि भक्तांनो, नवरात्रीचे ते दिवस आता अष्टमीच्या पवित्र क्षणाकडे येत होते. अगदी त्याच अष्टमीला जेव्हा देवीची कृपा सर्वाधिक प्रकट होते, अगदी त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी सुद्धा आता एक असा दिव्य खेळ घडणार होता जो प्रत्येकाच्या हृदयात आदिशक्तीवर अढळ श्रद्धा जागृत करणार होता. पाहता पाहता नवरात्रीचे ते पवित्र दिवस अष्टमी जवळ आले. त्या गरीब ब्राह्मणाचे घर अजूनही तसे साधे होते. त्याच मातीच्या भिंती, तेच छोटे अंगण आणि दिव्याची तीच मधुर ज्योत. पण आता वातावरणात एक अद्भुत शांती आणि विश्वास पसरला होता. जणू काही आदिशक्तीची अदृश्य छाया आपल्या स्नेहाने घराला वेढून टाकत होती. अष्टमीच्या सकाळी जेव्हा ब्राह्मणाने स्नान करून प्रार्थना सुरू केली तेव्हा त्याच्या मनात एक नवीन भावना जागृत झाली. त्याने विचार केला, आज अष्टमी आहे, आज कन्यापूजन असायला हवे. शास्त्र सांगते की या दिवशी तरुण मुलींची आदिशक्तीचे मूळ स्वरूप म्हणून पूजा केली जाते. पण त्याच क्षणी घरात स्वयंपाक करण्यासाठी काहीच नसल्याने त्याच्या मनात दुःखाची एक कळ उठली. तो काही क्षण शांत बसला. दिव्याची ज्योत मंदपणे जळत होती आणि हिरवे जवचे कोंब मंद वाऱ्याच्या झुळकीने डोलत होते. ब्राह्मणाने डोळे मिटले आणि अत्यंत भावुक होऊन तो मातृदेवतेची प्रार्थना करू लागला, हे जगदंबा, आज अष्टमी आहे. शास्त्रानुसार कन्येची पूजा करणे हे माझे कर्तव्य आहे, पण माझ्याकडे अन्नाचा एक कणही नाही. माते, मी तुझा आश्रय घेतो. जर माझी भक्ती खरी असेल
तर कृपया माझ्या सन्मानाचे रक्षण कर. त्याच्या डोळ्यांतून हळूहळू अश्रू वाहू लागले. त्याची पत्नी जवळच उभी होती. तीही मौनपणे मातृदेवतेची प्रार्थना करत होती. घरात एक गहन शांतता पसरली. जणू सर्व काही एका अदृश्य उत्तराची वाट होते. अचानक दाराजवळ एक ओळखीचा आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी हळुवार पावलांनी हळूच जवळ येत आहे. ब्राह्मणाने वर पाहिले आणि त्याचा चेहरा आश्चर्य आणि आनंदाने भरून गेला. तीच लहान मुलगी दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षाही अधिक दिव्य तेज होते. ती आत येताच मधुर आवाजात म्हणाली, जय माता दी. तिला पाहताच ब्राह्मणाने हात जोडले. त्याच क्षणी त्याच्या हृदयात एक विलक्षण आदरभाव निर्माण झाला. ती मुलगी आत आली आणि अगदी साध्या आवाजात म्हणाली, बाबा आज अष्टमी आहे. तुम्ही कन्येची पूजा करणार नाही का? ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आले. तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, मुली माझी खरंच इच्छा आहे, पण माझ्या घरात स्वयंपाक करायला काहीच नाही. मी विचार करत होतो की आज मातृदेवतेची क्षमा मागावी. ती मुलगी हलकीच हसली. तिच्या हास्यात एक अढळ आत्मविश्वास होता. ती म्हणाली, जेव्हा घरात खरी भक्ती असते तेव्हा मातृदेवी आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. काळजी करू नका, सर्व व्यवस्था केली जाईल. असे म्हणून ती काही क्षण शांत उभी राहिली. त्याच वेळी एक चमत्कारिक घटना घडली. ब्राह्मणाच्या पत्नीच्या लक्षात स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात काही रिकामी भांडी आली. जेव्हा तिने ती उघडली तेव्हा आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. ती भांडी पीठ, हरभरा, तूप आणि मिठाई बनवण्याच्या साहित्याने भरलेली होती. ती धावत बाहेर आली आणि आश्चर्याने उद्गारली, स्वामी पहा, हे सर्व कसे घडले? तो ब्राह्मण स्वतःच थक्क झाला. त्याचे डोळे पाण्याने भरले. त्याने तत्काळ आदिशक्तीला वंदन केले आणि स्वतःशीच म्हणाला, हे माते, तुझा चमत्कार खरोखरच अद्भुत आहे. थोड्याच वेळात जेवण तयार झाले. त्याच वेळी जणू काही अदृश्य संकेताने घराकडे खेचल्याप्रमाणे काही लहान मुली तिथे आल्या. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांचे पाय धुतले, त्यांना भोजन दिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. अखेरीस ती रहस्यमय लहान मुलगी त्यांच्यासमोर उभी राहिली. ब्राह्मणाने असीम प्रेम आणि आदराने तिच्या पायांवर पाणी ओतले आणि तिला भोजन वाढले. चेहऱ्यावर दिव्य हास्य होऊन त्या मुलीने शांतपणे जेवण केले. जेवण झाल्यावर त्या लहानशा घरात अचानक एक अद्भुत प्रकाश पसरू लागला. दिव्याची ज्योत जणू हजारो किरणांमध्ये रूपांतरित झाली होती. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले. त्याच क्षणी ती लहान मुलगी हळूहळू प्रकाशाने वेढली गेली. तिचे साधे कपडे जणू एका दिव्य तेजात रूपांतरित झाले आणि एका क्षणात ती मुलगी एका अद्भुत तेजस्वी रूपात प्रकट झाली. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीला समजले, ही काही सामान्य मुलगी नव्हती. ती साक्षात देवी दुर्गा होती, जिने आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी मुलीचे रूप धारण केले होते. त्या क्षणी भावनांनी भारावून जाऊन ते जोडपे जमिनीवर कोसळले आणि त्यांनी आदिशक्तीच्या चरणी नतमस्तक झाले. त्या क्षणी दिव्य प्रकाशाने उजळलेले ते छोटेसे मातीचे घर जणू एक मंदिरच बनले होते. तिथे काही क्षणापूर्वी एका सामान्य दिव्याची ज्योत जळत होती. तिथे आता सर्वत्र एक अद्भुत तेज पसरले होते. ब्राह्मण आणि त्याची पत्नी जमिनीवर साष्टांग नमस्कार घालत होते. त्यांचे हृदय भक्तीने भरून गेले होते आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तीच लहान मुलगी आता त्यांच्यासमोर एका दिव्य तेजाने वेढलेली उभी होती आणि हळूहळू तिचे रूप देवी दुर्गाच्या तेजस्वी रूपांतरित झाले होते. त्या क्षणी जणू वेळ थांबली होती. त्या आदिशक्तीच्या चेहऱ्यावर करुणेचा एक मधुर हास्य उमटले. तिच्या डोळ्यांतून असीम प्रेम प्रतिबिंबित होत होते. ब्राह्मण आणि त्याची पत्नी थरथरत्या आवाजात म्हणाले, हे जगदंबा, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुला ओळखू शकलो नाही. तू आमच्या घरी आलीस आणि आम्हाला वाटले की तू एक सामान्य मुलगी आहेस. माता अतिशय मृदू आवाजात म्हणाल्या, उठा माझ्या भक्तांनो, खऱ्या भक्तीला परिचयाची गरज नसते. जिथे प्रेम आणि श्रद्धा असते तिथे मी स्वतः माझ्या भक्तांकडे येते. तिचे शब्द इतके मधुर होते की ते थेट हृदयात भिडले. ब्राह्मण आणि त्याची पत्नी हळूहळू उठले, पण त्यांचे हात आदराने जोडलेलेच होते. त्यांच्या हृदयात फक्त एकच भावना होती, कृतज्ञता. माता पुढे म्हणाल्या, तुम्ही हे 9 दिवस केलेले व्रत केवळ नियम पाळून नव्हे तर खऱ्या मनाने केले आहे. तुमच्या घरात पैसे नव्हते, तुमच्याकडे उपभोगाच्या अनेक वस्तू नव्हत्या, पण तुमची श्रद्धा ही अढळ होती. लक्षात ठेवा, भक्ताची खरी श्रद्धा हेच सर्वात मोठे सुख आहे. तिचे शब्द ऐकून ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून म्हटले, हे माते, मी केवळ तुझ्या नावाचा जप केला आहे. जे काही घडले आहे ते तुझ्या कृपेमुळेच आहे. माता दुर्गा प्रसन्न झाली. तिने आशीर्वादासाठी आपले कृपाळू हात वर केले आणि म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न आहे.
आजपासून तुझ्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि सन्मानाचा प्रकाश पसरू दे. आणि जो कोणी भक्त श्रद्धेने व संयमाने नवरात्रीचे व्रत पाळेल त्याचे मी रक्षण करेन. तिच्या आशीर्वादाने जणू काही घर नव्या ऊर्जेने भरून गेले. त्या क्षणापासून त्या ब्राह्मणाच्या आयुष्याला नवी दिशा मिळू लागली. हळूहळू त्याच्या घरात समृद्धीचा ओघ सुरू झाला. मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललेले आणि त्या लहानशा घरात मातेच्या नावाचा नाद घुमू लागला. शेवटी माता मोठ्या प्रेमाने म्हणाले, हे माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा की नवरात्रीचा उपवास केवळ उपवास करण्यापुरता नाही, तो श्रद्धा, संयम आणि सेवेचा मार्ग आहे. जो भक्त या 9 दिवसात माझी खऱ्या अर्थाने पूजा करतो, आपल्या घरात कलश स्थापित करतो, दिवा लावून माझे स्मरण करतो आणि तरुण मुलींचा सन्मान करतो, त्याच्या जीवनातील दुःखे हळूहळू नाहीशी होतात. असे म्हणून मातेचे तेज हळूहळू मंदावू लागले. तो दिव्य प्रकाश त्याच दिव्याच्या मंद ज्योतीत विलीन झाला. परंतु जी कृपा एकेकाळी त्या घरावर वर्षाव करत होती ती कायम राहिली. आणि भक्तांनो, म्हणूनच चैत्र नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवसांमध्ये भक्त कलश स्थापित करतात, जव पेटतात, दिवे लावतात आणि अत्यंत प्रेमाने मातेचे स्मरण करतात. 8व्या किंवा 9व्या दिवशी मुलींची पूजा करून मातेला प्रसन्न केले जाते. लहान मुलींना मातेचे दिव्य रूप मानले जात असल्यामुळे भक्तांनो, ही पवित्र कथा आपल्याला एक सुंदर आणि गहन धडा शिकवते. या जगात संपत्ती, समृद्धी आणि सत्तेपेक्षा जर काही श्रेष्ठ असेल तर ती आहे खरी भक्ती. कारण जेव्हा मनुष्याच्या हृदयात मातेवरील श्रद्धा जागृत होते तेव्हा जीवनातील अत्यंत कठीण मार्गही हळूहळू सोपे होऊ लागतात. देवी दुर्गा निश्चितच आपल्या भक्तांची परीक्षा घेते, परंतु जो भक्त संयम आणि भक्तीचा दिवा तेवत ठेवतो त्याची पोतडी कधीही रिकामी राहत नाही. ज्याप्रमाणे स्वतः आदिशक्ती त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी एका मुलीच्या रूपात आली आणि तिने त्याच्या श्रद्धेचे आशीर्वादात रूपांतर केले, त्याचप्रमाणे आदिशक्ती प्रत्येक खऱ्या भक्ताच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करत राहते. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी म्हटले आहे, जिथे श्रद्धेचा दिवा तेवत असतो तिथे मातेच्या कृपेचा मार्ग सापडतो. आणि जे भक्त भक्तिभावाने आणि प्रेमाने चैत्र नवरात्रीचे व्रत पाळतात, देवी दुर्गेच्या 9 रूपांचे स्मरण करतात आणि ही पवित्र कथा भक्तिभावाने ऐकतात, त्यांच्या जीवनातील दुःखे हळूहळू नाहीशी होतात. त्यांच्या घरामध्ये शांतीचा प्रकाश पसरतो आणि मातेची करुणा त्यांच्या हृदयात वास करू लागते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.